श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 14 जून वार शनिवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्दशी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं वेगळं असं महत्त्व असतं. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असे ओळखले जाते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका होणे असा होतो. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्याने जीवनातील सगळी संकट दुःख दूर होतात. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेशांना समर्पित आहे. या दिवशी भगवान गणेश हे पृथ्वीवर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी यासाठी गणपती बाप्पाकडे मागणं मागतात आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपती बाप्पांकडे मागणं केलं जातं. कारण बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात. ज्या दिवशी व्रत केले, जर आईने मुलांसाठी आणि व्रत केले तर त्याचे पुण्यफळ मुलांना प्राप्त होत असते. या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने मनाला शांती मिळत असते आणि आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहत असतो. तसेच धार्मिक वृत्ती आपल्यामध्ये येत असते. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार असे काही उपाय जे आहेत, जे योग्य तिथीला केले तर त्याचे आपल्याला द्विगुणित असे फळ मिळते. त्याचप्रमाणे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक उपाय शेअर करणार आहे. तर तुम्ही जरी आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु संध्याकाळी कापुरासोबत या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला जाळायच्या आहेत, ज्यामुळे घरातील भांडणं, कलह, दोष, तसेच पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा ही दूर होण्यास अतिशय मोठ्या प्रमाणावर मदत होईल. तसेच तुमच्या कुटुंबाची, मुलांची, पतीशी भरभरून अशी प्रगती होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल, कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आता इथे शेअर करणार आहे आज या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजल्यापर्यंत तुम्ही कधीही करायचा आहे. परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच आपण तिन्ही सांजेला देवघरामध्ये दिवा लावत असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि आपण या वेळेमध्ये हा जर उपाय केला तर हा उपाय आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त करून देईल. आणि जर तुम्हाला शक्य नसेलच तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल, त्याचे देखील तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण एखादी विशेष पूजा करतो किंवा दररोज आपण पूजा करतो सकाळ संध्याकाळ,
तेव्हा घरामध्ये कापूर आपण आवर्जून जाळत असतो. हिंदू धर्मग्रंथानुसार जर आपण पूजेमध्ये कापूर वापरला तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. कापरामधून जो धूर निघतो तो अतिशय पवित्र असतो आणि तो धूर आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती तसेच अलक्ष्मी नष्ट करत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. तसेच आपण जर घरामध्ये कापूर जाळला तर सर्व देवदेवता प्रसन्न होतात आणि आपण जी काही सेवा केलेली आहे किंवा जो काही उपाय केलेला आहे तो आपला मान्य करत असतात किंवा स्वीकारत असतात आणि आपल्याला त्याचे शुभ फळ मिळत असते. परंतु विशेष स्थितीवरती कापुरासोबत काही वस्तू जर आपण जाळल्या तर घरातील सर्व दोष दूर होतात आणि शास्त्रानुसार जर आपण चतुर्थीला हा उपाय केला तर पितृदोषापासून आपलं घर मुक्त होते आणि आपलं घर सुखाने राहते. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असो, आई मुलांची असो किंवा कुटुंबामधील अनेक सदस्यांची असतील, सतत जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील, कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा. कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारी देवता आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होतील. तसेच तुमच्या घरामधील जर मुलं हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, तसेच मुलांवरती सतत विघ्न येत असतील, अडचणी येत असतील, घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आपल्या कुटुंबातील प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. हा उपाय सायंकाळी करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तो दिवा चौमुखी असावा आणि जर नसेल शक्य तर तुम्ही एकमुखी दिवा बाप्पांसमोर लावला तरी चालेल. यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची, वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. घरातील हा उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकता. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे, बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं किंवा एक प्लेट घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची अख्खी वाटी ठेवायची, नसेल तर खोबऱ्याचा छोटा तुकडा ठेवला तरी चालेल. त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपात भिजवून 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे. काळे तीळ नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. त्यानंतर हे काळे तीळ आपल्या घरातील लहान मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यांच्यावरून हे काळे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून हे काळे तीळ तुम्हाला देखील घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे तीळ तुम्हाला खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरासोबत ठेवायचे आहेत आणि ते आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र देखील इथे पठण करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला हा कापूर जो आहे तो जाळायचा आहे. त्यानंतर हे भांडं जे आहे
ते तुम्हाला देवघरासमोरून उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यामध्ये ते फिरवायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या इथे जाऊन हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. परत तुम्हाला काय करायचं आहे की हे भांडं मुख्य दरवाजाच्या जवळून उचलून देवघरासमोर आणायचं आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला पुन्हा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर बघा, हा कापूर जळून गेल्यानंतर हे खोबरं देखील जळालेलं असतं, काळं होतं. तर हे खोबरं आपल्याला अजिबात खायचं नाही, कारण आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती या खोबऱ्याने शोषून घेतलेली असते. त्यामुळे हे खोबरं तुम्हाला खायचं नाही. तर तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ठेवू शकता किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही तो सोडला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला करायचा आहे. तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील. त्याचबरोबर आज तुम्हाला काही सेवा देखील दिवसभरामध्ये करायच्या आहेत. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये घरामध्ये पठण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. या बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. तुम्ही अगदी एक वेळा पठण केलं तरी देखील चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, जी काही संकट येतात, जी काही अडचणी येतात, मग त्या आर्थिक अडचणी असोत, शारीरिक अडचणी असो किंवा मानसिक अडचणी असोत, तर या उपायामुळे त्या नष्ट होतात आणि श्री गणेशांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. ते संकट दूर करणारी देवता आहेत. म्हणून या सेवा दररोज आपल्या घरामध्ये कराव्यात. परंतु आपल्याला रोज जरी शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी आवर्जून महिन्यातून एकदा तरी या सेवा नक्की करा. तर बघा, त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही किंवा पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही. या सगळ्या ज्या समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्या अगोदर तुमचं स्वयंपाकघर आवरून झाल्यानंतर चांदीच्या वाटीमध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा जाळायला सुरुवात करायची आहे. हा जर उपाय तुम्ही काही दिवस केला तर नक्की तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्ही नक्की करून बघा. तुमच्याकडे जर चांदीची वाटी नसेल तरीही हरकत नाही, तुम्ही मातीची पणती घेतली तरी देखील चालेल. तर या उपायाचं जे फळ आहे ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने आपण जर हे छोटे छोटे उपाय केले आणि ह्या आजच्या दिवशी जर चतुर्थीला आपण हे उपाय आवर्जून जर केले तर आपल्याला याचे नक्कीच द्विगुणित असे 100% फळ मिळेल. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर उद्या पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.